म्हणजे आता काल मला पनवेलवरनं कळलं की तिकडे प्रत्येक माणसाला काहीतरी 15,000 रुपये देत आहेत एका मताला. आता ही कुठची निवडणूक सुरू आहे? बाकी त्या मतदार यादी घोटाळा आणि त्या EVM BVM मध्ये जातच नाही. हे असं ह्या निवडणुका नाही चालू आहेत. बरं कसं आहे, या सगळ्या गोष्टी आज भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार वगैरे ह्या ज्या गोष्टी करतायत आज, सत्ता ह्याचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेलाच नसतो. या गोष्टी बदलत असतात. उद्या ज्यावेळेला बदलतील आणि समोरचे ज्यावेळेला दामदुपटीने करतील त्यावेळेला तुम्ही काय कराल? आपण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र खास करून महाराष्ट्र, ज्याला आपण एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, ज्याला देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र म्हणतो, तिथे आपण काय प्रकारचे पायंडे पाडतो आहोत आणि ह्याचे परिणाम पुढे जाऊन काय होणार आहेत ह्याचा थोडा पण विचार ही मंडळी करायला तयार नाहीत. आज ज्या मतदारांना तुम्ही 70 ठिकाणी तुम्ही मतदारांना मतदानापासून बाजूला ठेवलं, ते काय नोटा बटन असतं तेही दाबायचं नाही त्यांनी. म्हणजे संपूर्ण पोलीस यंत्रणा यांच्या बाजूला, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यांच्या बाजूला, प्रत्येक निवडणूक आयोग यांच्या बाजूला, पैसे यांच्या, ही कुठची निवडणूक आहे? काँग्रेसने निवडणुका लढवल्या आजपर्यंत, बरोबर आहे, त्यांनी अनेक वेळेला अनेक गोष्टी केल्या. हे जे चालू आहे मला नाही वाटत कोणी आजपर्यंत असं बघितलं असेल.